माझं नाव सारंग आणि मी 28 वर्षांचा एक तरुण आहे. नुकतंच माझं कॉलेज पूर्ण झालं होतं. मी घरी दिवसभर रूमवर बसून खूपच कंटाळून गेलो होतो. गावाकडे मामाकडे सुट्टीला जायचं हा असा प्लॅन खूप दिवसांचा होता. शेवटी या उन्हाळ्यात मी मामाच्या घरी आलोच. दुपारी पण घरी बसून खूपच बोर व्हायचं. मामाच्या मुलांसोबत दिवसभर पोहायला जायचा नाद मला आधी होताच. पण मामाचा मुलगा नोकरी लागल्यामुळे बाहेरगावी राहायचा. मामाच्या घरी दिवसभर बसून मी कंटाळलो होतो. मग एक दिवशी मामाच्या शेतामध्ये असंच फिरायला गेलो होतो. त्या दिवशी माझी ओळख मामाच्या शेतामध्ये आलेल्या शेवंतासोबत झाली. शेवंता खूपच सुंदर होती, पण तिच्यासोबत वेगळीच ओळख झाली. एक दिवशी दुपारी जाऊन तिच्यासोबत नक्की काय केलं? घरी कोणी नसताना दिवसभर शेतातल्या त्या माळरानावर माझं आणि शेवंताची कशी मैत्री जमत गेली आणि पुढे काय घडत गेलं, तीच कथा आणि तोच प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेकडे वळूया. माझं नाव सारंग आहे. मी 28 वर्षांचा तरुण. दिसायला देखणा होतो. मी पहिल्यापासून शहरात वाढलेलो. इथे माझे शहराकडचे सगळे मित्र, जेवढे चांगले तेवढे मित्र वाईट पण. मला नाद तर बाहेर गोष्टींचा होताच, पण आजपर्यंत माझी कोणी अशी गर्लफ्रेंड नव्हती, न कोणी मैत्रीण होती. कॉलेजमध्ये असताना मी घरच्यांचा पैसा अगदी भरपूर घालवला. माझं कॉलेज पूर्ण केलं. आई वडील दोघे पण नोकरीला, त्यामुळे पैशांची काही कमी नव्हती. एक दिवशी झालं असं, खूप दिवस झालं रूमवर बसून कंटाळा आला होता. माझं कॉलेज तसं पूर्ण झालेलं 2 वर्ष, पण मी अगदी निवांत घरी बसून होतो. घरचे नोकरी पहा म्हणून माझ्याकडे विनंती करायची, पण मी कधी ऐकलं नव्हतं. पहिल्यापासून अगदी पाहिजे ते मिळालं होतं. नियमितपणे व्यायामामुळे माझं शरीर अगदी धनधाकट, धिप्पड आणि भरदार होतं. व्यायामाची आवड असल्यामुळे माझ्यामध्ये जसं वय वाढत होतं तसंच माझं शरीर पण अगदी वेगळंच आणि आकर्षक होत गेलं होतं. एक दिवशी मी उन्हाळ्यासाठी मामाच्या गावाकडे आलो होतो. मी आलेलं 2 दिवस झालं. मामाचा मुलगा अगदीच 2 दिवस माझ्यासोबत होता. नंतर त्याची रजा संपली आणि तो शहरात त्याच्या नोकरीच्या जागी निघून गेला. मामाची मुलगी होती, पण ती खूपच माझ्यापेक्षा लहान होती. मी जास्त काही बोलायचं नाही. मामा मामी दिवसभर त्यांच्या घरातल्या कामात असायचे. घरी जरशा गाई वगैरे होत्या. माझी आजी मी दिवसभर घरी असायचो. 2 दिवस मोबाईल पाहून खूपच कंटाळा आला. मग एक दिवशी असंच शेतामध्ये मी बसायला गेलो होतो. शेतामध्ये आमच्या खूप मोठी अशी विहीर आहे आणि विहिरीच्याच कडेला खूप मोठं असं आंब्याचं झाड. उन्हाळ्या सुट्टीत गावातली पोरं तिथे पोहायला यायची. मी पण जाऊन तिथे बसायचो. पण माझी कोणासोबतच कसलीच ओळख नव्हती, त्यामुळे एवढं माझी काही मैत्री नसल्यामुळे मी एकटाच होतो. पण एक दिवशी असं शेत फिरत होतो. दुपारचे 2:30 ते 3 वाजले होते. त्यावेळेस मला शेतामध्ये कोणीतरी आलेलं दिसलं. ती होती गावातली शेवंता. माझ्याने तिची कधी ओळख नव्हती, पण ती गवत घ्यायला आली होती. उन्हातानाचं अगदीच कंटाळून येऊन ती झाडाखाली बसली होती. बाजूलाच तिने गवत काढलेलं सगळा गवत एका मोठ्या अशा साडीच्या फडक्यामध्ये तिने बांधून ओझं झाडाखाली टाकलं आणि मला पाहतच ती म्हटली की पाणी काढून द्या की मोटरचं. मी म्हटलं हो. शेतामध्येच आमच्या एक घागर ठेवलेली होती. मी तिथलं त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं. तिने पाणी घेतलं, मात्र माझी नजर तिच्याकडे गेली. खूपच सुंदर आणि कमालीची दिसायची. तिचं ते अगदी उठाव आणि लक्षवेधी सौंदर्य पाहून क्षणात माझं मन पण अगदी वेडपिसं झालं. असं वाटत होतं की हिला नुसतं टक लावून पाहतच बसावं. पण मी मात्र स्वतःला सावरलं. आपण इथे पाहुणे म्हणून आलो होतो. काय हो, तुम्ही कोणत्या गावाचे? नवीन आलेले दिसताय. मी म्हटलं की हो, इथे आलो आहे.
संतोष मामाच्या इथे. बर ते तुमचे मामा आहेत का? मी म्हटलं हो. हां, ह्याच्या आधी बघितलेलं मी, तू लहान होता तेव्हा. मी म्हटलं हो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की माझं नाव शेवंत आहे, आम्ही गावाकडे राहतो, गावामध्ये, आणि मी रोज येत असते इथे गवताला. मी म्हटलं होय, आजच दिसला असं ती मला म्हटली. मी म्हटलं आत्ताच नुकतेच 2 दिवस झाला आलो आहे. बरं मग दुपारची काय निवांत घरी बसू वाटत नाही वाटतं? मी म्हटलं नाही, घरी बसून खूपच कंटाळा येतो, काही करमत नव्हतं, म्हणून म्हटलं इकडे शेताकडे यावं. त्यावेळेस ती म्हटली हो, इथलं वातावरण भारी आहे. असंच मी तिला बोलत होतो. त्यावेळेस ती म्हटली की मग निवांत. मी म्हटलं तुम्ही कुठे राहता आणि काय काम करता? त्यावेळेस ती मला म्हटली अरे मी मजुरी कामच करते, इथे रोज शेतामध्ये येते, पण 2 दिवस झालं काम नाही, त्यामुळे म्हटलं की जरा शेळ्या ते आहेत घरी, त्यांना गवत तर न्यावं. ती असं म्हणताच मी म्हटलं हो. आम्ही असंच बोलत थांबलो होतो. क्षणात हळूहळू आमच्या दोघांचे विषय वेगळीकडे जात होते. घरात माझ्या आईवडिलांना ती ओळखत होती. तिने अबोली कलरची साडी घातली होती, त्याच्यामध्ये खूपच सुंदर ती दिसत होती. मी बोलता बोलता म्हणालो की एकट्याच तुम्ही गावातल्या इतर बायका? त्यावेळेस ती म्हटली नाही, माझं आणि बायकांचं नाही एवढं पटत, आणि गवत न्यायला आल्यावर मी सांगत नाही मी कुठलं गवत काढले, लगेच बायका तिथे येते. मी म्हटलं हो, ते तर आहेच. बोलता बोलता ती मला म्हटली एवढा शहराकडचा आणि तू देखना तरुण, इथं गावाकडे काय घावतंय का? मी म्हटलं म्हणजे, पण तिच्या मनात वेगळंच होतं. ती म्हटली चांगला दिसतोय, गावामधल्या पुरी तर अगदी वेड्या पिशा होतील. मी लाजलो आणि म्हटलं नाही हो, तसं काही नाही, कारण काही इच्छा नाही होत, असं ती मला म्हटली. मी म्हटलं इच्छा व्हायला काय, माझं तर मन सारखंच होतं आहे, पण आता काय करायचं, मला नाही तसलं आवडत. ती म्हटली की बाई गं, एवढा चांगला आहे आणि तुला असलं आवडत नाही? मी म्हटलं तर काय करायचं, भीती पण वाटते, आणि त्याच्यात मामाला सगळे गावातले ओळखतात, मी काय केलं तर लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यावेळेस ती म्हटली की हो, तेवढं एक आहे, तुझ्या मामाला खूप ओळखतात. बोलता बोलता ती मला म्हणाली पण भारी दिसतोयस हा. तिच्या बोलण्यावरून मी ओळखलं की तिच्या मनात नक्की काय आहे ते. तिचे पण इच्छा होत असेल माझ्याकडून काय करून घ्यायची. मी म्हटलं की मग तुम्हाला आवडलो का? मी असं म्हणताच ती लाजली आणि क्षणातच तिच्या चेहऱ्यावर वेगळं हसू आलं. मंद हसूत ती खाली पाहून म्हटली की कोणाला नाही आवडायचा तुझ्यासारखा देखना तरुण. मी ओळखलं की ही नक्की कशी आहे ते. मी म्हटलं मग पाहिजे का आमच्याकडून काय थोडंफार? ती हसली आणि म्हटली की काय? मी म्हटलं घ्या जरा आमच्याकडून सेवा करून. तिला पण तेच हवं होतं. ती म्हटली की बाई गं, खरंच का? मी म्हटलं हो, माझं तर लई इच्छा झाली. तिने पण होकार दिला आणि म्हटली बरं जाऊया कुठेतरी. मी म्हटलं हो. ती म्हटली की जाते मी पुढे, ये तू लगेच. मी म्हटलं हां. एवढ्या सहज आणि एवढ्या लवकर तिने मला होकार दिला होता. त्याच्यावरून मी समजलं की तिचं माझ्याविषयी किती मन आहे ते. लगेच मी आतमध्ये घेऊन गेलो. बाजूला उंच असलेलं ते उसाचं शेत अगदी उभं राहिलं तरी काहीसुद्धा दिसणार नाही, एवढाच उंच ऊस गेला होता. त्याच्यात आम्ही दोघं आतमध्ये गेल्या क्षणात गुडूप झालो. बांधावर आम्ही आतमधल्या दोघेजण होतो. जवळ घेताच मनात अगदीच वेगळंच काहूर आणि भावनेचं घर केलं. हळूहळू एकामेकांच्या खूप जवळ येत होतो. मग काय, क्षणात वेगळ्याच धुंदीत आम्ही पोहोचलो. मी आनंद देऊ लागलो. ती म्हटली की बाई गं, खूप दिवस झालं असं काही मिळालं नाही, जरा दमानी आणि प्रेमाने. मी म्हटलं हो, तुम्ही नका काळजी करू, हळुवारपणे देतो सुख. मी पण आता घेऊ लागलो आनंद, आणि तिचा चेहरा अगदी खुलूनच गेला. माझ्याकडून तिला सुख मिळू लागताच अगदीच वेगळाच आनंद पोहोचला. ते उसाच्या शेतात घामाघूम दोघंजण बेभान झालो. आई ग, जरा दमानी असं म्हणत तिची किंचाळी माझ्या कानी पडली, आणि तेव्हा मला समजलं की जे पोचायचं ते बरोबर ठिकाणी पोहोचले. मग काय,
देऊ लागलो मी सुंदर क्षणाचे आनंद. ती पण वेडीपिशी झाली आणि आनंद घेऊ लागली. खरंच रे बाई ग, असं मनासारखं रोज मिळायला पाहिजे. मी म्हटलं आता मी इथे गावाकडे आहे, तुम्हाला रोजच असा आनंद देणार आहे. ती म्हटली हो रे, असं सुख देत राहा, पण जरा दमाने प्रेमाने. आता होत नाही एवढं मला सहन. मी म्हटलं आता तर हे सवय लावून घ्यायला पाहिजे, आता रोजच मला तुम्ही भेटणार आहे. त्यावेळेस ती म्हटली हो, रोज आता मी तुझी आहे, पाहिजे तेवढा आणि भरभरून आनंद घे आणि मला पण सुख दे. मी म्हटलं हो, तुम्ही ती काळजी करू नका. मग आनंद देऊ लागलो. नंतर मी म्हटलं की आता तो मध्ये घेता का? त्यावेळेस ती म्हटली मी ह्याच्या आधी असं कधीच घेतलं नाही, मला आवडत नाही. मी म्हटलं की असू द्या ना, बघा तुम्हाला पण तो मध्ये घेतल्यावर खूप बरं वाटेल आणि मला पण खूपच चांगलं वाटेल. ती नवीनच आहे म्हणत होती, पण मी थोडीशी विनंती केली आणि तिला पण नाही राहवलं. मग तिने पण सुंदर पद्धतीने अगदी ओठांचा उभारा दिला आणि मला अगदी बेभान झालं. खूपच जणू काही आकाशच खाली आल्यासारखा अनुभव होता. मी पण मग अनुभव घेऊ लागलो आणि नंतर ती म्हणाली आता बास, तू आता चालू हो बर पटकन आणि मला सुंदर क्षणाचे अनुभव दे. मग काय, आम्ही दोघेजण ओले चिंब घामाघूम असताना मी सुंदर क्षणाची तिला आनंद दिले. खूपच कमालीचा आहे रे तो, भरभरून आनंद देतोय. आजपर्यंत असं सुख कधीच मिळालं नाही. पहिल्यांदाच मी शहराकडच्या पाहुण्याकडून असा आनंद घेते. मी म्हटलं हो, आता इथून पुढे रोजच असा आनंद मिळणार. असं म्हणून मी तिला त्या दिवशी तासभर प्रेम केलं आणि नंतर आम्ही वेगळे झालो. बाहेर आलो अगदी घामाघूम झालो होतो दोघंजण, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. त्याच्यावरून मी ओळखलं तिचं मन किती शांत झालं आहे. पण तिथून पुढे आमची भेट रोजच होत गेली. आज ह्या गोष्टीला साधारणतः 1 महिना झाला असेल. मी मामाकडे 1 महिना आहे. प्रत्येक वेळेस एकाच आठवड्यात मी शहराकडे निघून जाणारा आज 1 महिना कसं राहिलो घरातले पण आश्चर्यचकित झाले. पुढच्या कथेत मी गोष्ट सांगणार आहे की आमच्याच शेजारच्या मामाच्या शेजारी नवीन आलेल्या सुट्टीला एका पाहुणीसोबत कसा मी आनंद घेतला आणि पुढे काय घडलं ती कथा. पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू.